हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत 32x40 प्लॉट उत्तर फेसिंग. यामध्ये आपण घेणार आहोत 3 BHK, ते पण वास्तुशास्त्रानुसार. चला तर मग बघूया. यामध्ये आपल्याला पोर्च साईड भेटणार आहे बघा, 11 फीट 4 इंच ते 8 फीट 9 इंच मध्ये. त्यामध्ये मेन डोअर भेटणार आहे आपल्याला पूर्व साईडला. वास्तूनुसार आपलं जे मेन डोअर आहे ना ते पूर्व दिशेला असला पाहिजे, त्यानुसार आपण घेतलेला आहे. तर मेन डोअर आहे 4 फीट. त्यानंतर हॉलची साईज येणार आहे 15x12. 15x12 मध्ये 8x4चा मेन विंडो आणि दुसरा फ्रेंच विंडो दिलेला आहे आपण 8x7चा. त्यामध्ये बाल्कनी मिळणार आहे आपल्याला 3.5x16ची बाल्कनी भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला आपण हॉलला जी कनेक्ट असलेली गेस्ट रूम घेतलेली आहे ती साईज आलेली आहे बघा 11x10.5ची. त्यानंतर आपल्याला मिळणार आहे ओपन स्पेस 7.5x14चा. ओपन स्पेस हा सर्व रूमाला कनेक्ट करण्यासाठी ओपन स्पेस सोडलेला आहे आपण. त्यानंतर आपल्याला बेडरूम मिळणार आहे जी की 11x10.5ची आहे. त्यानुसार आपल्याला बेडरूम मध्ये जी विंडो घेतलेली आहे ती बाल्कनी मधून दिलेली आहे. आतल्या बाजूने स्टेअरकेस घेतलेले आहे 3.5 फीटाचे, म्हणजे 7 फीट डिस्टन्स राहणार आहे. त्यानंतर आपण किचन मध्ये जाऊ. किचन मध्ये गेल्याच्या नंतर 11x11ची किचन मिळणार आहे, एल साईज ओटा मिळणार आहे आणि आग्नेय दिशे साईडला आपल्याला किचन मिळणार आहे. वास्तूनुसार आग्नेय दिशेला हे किचन राहावे. त्यानंतर आपल्याला देवघरासाठी 3x3ची जागा आहे व वॉश एरिया 3.5x11चा आहे. त्यानंतर बेडरूम तसेच आपण साईडला बेडरूम आहे. बेडरूम मास्टर बेडरूम दिलेली आहे. त्या बेडरूमची साईज दिलेली आहे 11x11. नंतर ड्रेसिंग आहे बघा 3.5x3ची. त्यानंतर बाथरूम येणार आहे 3.5x7ची. तर तसेच आपल्या क्लायंटचे पाठीमागून जागा स्पेस असल्यामुळे आपण डायरेक्ट विंडो दिलेले आहे. पाठीमागून स्पेस असल्यामुळे विंडो दिलेले आहे. त्यानंतर ईस्ट साईड म्हणजे पूर्व साईड. पूर्व साईडला पण आपल्या रिकामी जागा आहे, त्यामुळे आपण स्टेअरकेसचा डायरेक्ट विंडो दिलेले आहेत. व तसेच समोर नॉर्थ साईड म्हणजे उत्तर साईडला आपलं फेसिंग असल्यामुळे समोर जागा क्लायंटची जागा असल्यामुळे आपण डायरेक्ट हॉलसाठी पण विंडो सोडलेली आहे. त्यानंतर आपण